विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 10वी इतिहास 5व्या प्रकरणाचा पहिला भाग आपण मागे बघितला। साधारण एक आठवड्याभरापूर्वी प्रसार माध्यमे आणि इतिहास भाग 1 मध्ये आपण प्रसार माध्यमांची ओळख, प्रसार माध्यमांचा इतिहास, वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी, स्वातंत्र्यपूर्व भारतातील वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचे प्रकार या उपघटकांचा विस्ताराने अभ्यास केला। आज आपण व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये वेब पत्रकारिता, आकाशवाणी, दूरदर्शन, प्रसार माध्यमांची आवश्यकता, प्रसार माध्यमांमुळे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे म्हणजे प्रसार माध्यमांशी निगडित व्यवसायातील संधी, थोडक्यात याबद्दल आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या उपघटकाला या भागामध्ये सुरुवात करूया। वेब पत्रकारिता। आधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारितेचा समावेश होतो। यामध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय आहे। वेब पत्रकारितेमध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे। वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनेल्स आणि यूट्यूब यावर इंग्रजी तसेच भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध असतो। वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध असतो। यामध्ये वेब न्यूज पोर्टल्स हे श्राव्य माध्यम, ऑडिओ, सोशल मीडिया हे श्राव्य, दृक आणि दृकश्राव्य माध्यम, वेब चॅनल्स दृकश्राव्य, यूट्यूब सुद्धा दृकश्राव्य। तर अशा रीतीने हेही आपण समजून घेतलं पाहिजे। आपण एक महत्त्वपूर्ण फरक बघूया वेब मॅगझिन आणि ऑनलाईन मॅगझिन मधील। वेब मॅगझिनची काही उदाहरणं आहेत। नॅशनल जिओग्राफिक, व्हर्जिनिया क्वार्टरली रिव्ह्यू, रोलिंग स्टोन ही काही प्राथमिक उदाहरणं आहेत वेब मॅगझिनची। वेब मॅगझिन हे सर्व प्रकारात उपलब्ध, सर्व प्लॅटफॉर्मवर। म्हणजे काय? सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध म्हणजे अँड्रॉइड मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स या सर्वांवर ते उपलब्ध आहेत, सहजपणे पाहता येतं। याला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही। याचे फीचर्स ऍप प्रमाणे असतात, पण याला ऍपची गरज नसते। जे ब्लॉग लिहिणारे ब्लॉगर्स आहेत त्यांचे ब्लॉग हा सुद्धा एक वेब मॅगझिनचाच प्रकार समजला जातो। आता ऑनलाईन मॅगझिन, याची काही उदाहरणं। अटलांटा हे ऑनलाईन मॅगझिन आहे। बेसबॉल डायजेस्ट, बिलबोर्ड, लिबर्टी, न्यूयॉर्क मॅगझिन, ऑर्गॅनिक गार्डनिंग आणि द इकॉनॉमिस्ट ही काही उदाहरणं झाली ऑनलाईन मॅगझिनची। ऑनलाईन मॅगझिनला काही मर्यादा आहेत। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचं ॲप डाउनलोड करावं लागेल किंवा साइन इन करावं लागेल। आयदर ॲप और साइन इन, वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन साइन इन करावं लागेल। याचा प्रीमियम मागितला जातो, म्हणजेच इट इज नॉट फ्री। यू हॅव टू पे, मीन्स यू हॅव बीन चार्ज्ड। कशासाठी? ऑनलाईन मॅगझिनसाठी। तर वेब पत्रकारितेमध्ये हाही फरक समजून घेणं गरजेचं आहे।
इसवी सन 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC ची सुरुवात झाली. दैनंदिन कार्यक्रमाचं प्रसारण करणारं हे खासगी रेडिओ केंद्र होतं. त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या काळातच IBCचं नामांतर झालं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस या नावाने. ते ओळखलं ISBS. हा प्रवास आहे आकाशवाणीचा. त्यानंतर 8 जून 1936 रोजी पुन्हा त्याचं नाव बदलण्यात आलं ऑल इंडिया रेडिओ अर्थात AR. स्वातंत्र्यानंतरच्या काळात म्हणजे 1947 पासून नंतर आजपर्यंत आकाशवाणी हे भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग आहे. हे नाव कोणी दिलं आकाशवाणी? तर प्रसिद्ध ख्यातनाम हिंदी कवी नरेंद्र शर्मा यांनी सरकारला आकाशवाणी हे नाव सुचविलेलं होतं. त्यांच्या सूचनेवरून आकाशवाणी हे नाव देण्यात आलेलं आहे. आकाशवाणीच्या कार्यक्रमाची 3 महत्त्वाची वैशिष्ट्य: मनोरंजनपर कार्यक्रमांचे सादरीकरण, त्याचबरोबर प्रबोधनात्मक किंवा प्रबोधनपर कार्यक्रमांचे सादरीकरण आणि साहित्यिक मूल्यांचं संवर्धन करणाऱ्या कार्यक्रमांचं सादरीकरण. याला विशेष प्राधान्य असतं आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये. किंवा आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकताना या 3 गोष्टी प्रतिबिंबित होतात श्रोत्याच्या मनामध्ये. या व्यतिरिक्त भारत हा शेतीप्रधान देश आहे. ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून शेतकरी, औद्योगिकीकरण वाढत आहे, नव्याने उदयास आलेला कामगार वर्ग, युवक ही देशाची संपत्ती आहे, नारी सन्मान ही भारताची संस्कृती आहे. शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम सादर केले जातात. विविध भारतीच्या रेडिओ सेवेद्वारे भारतामध्ये 24 भाषा आणि 146 बोली भाषांमधून कार्यक्रमांचं सादरीकरण होतं. रेडिओचंही खाजगीकरण आता व्हायला लागलंय. खाजगी रेडिओ उदाहरण आहेत, रेडिओ मिर्ची हे खाजगी रेडिओ आहे. तसंच नाशिकमध्ये विश्वास रेडिओ आपण नाव ऐकलं असेल, हे खाजगी रेडिओ आहे. तर हे देखील आपलं प्रसारण करताय. आपण आता दूरदर्शन बद्दलची माहिती घेणार आहोत. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती, प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं 1959 मध्ये. महाराष्ट्रामध्ये मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम 1 मे 1972 रोजी सुरू झाले. हे माइलस्टोन्स आहेत दूरदर्शनच्या एकूण प्रवासातले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1982 म्हणजे या वर्षीचा स्वातंत्र्य दिन, 1982चा स्वातंत्र्य दिन हा आणखी महत्त्वाचा दिवस ठरला भारतीय दूरदर्शनच्या इतिहासामध्ये. कारण त्या दिवशी रंगीत दूरदर्शन संचाचं आगमन भारतामध्ये झालं. रंगीत दूरदर्शन सुरू झालं. आपण 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये बघितलेलं आहे 1991चं वर्ष भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. कारण या 91च्या दशकामध्ये म्हणजे 1990च्या दशकामध्ये भारताने खासगीकरणाचा स्वीकार केला, जागतिकीकरणाचा स्वीकार केला. त्याचा परिणाम दूरदर्शनवरही झाला. परदेशी आणि देशी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्यास परवानगी मिळाली 1991 मध्ये. आजमितीला भारतामध्ये 100हून अधिक विविध प्रकारचे दूरदर्शनवरील खाजगी वाहिन्या कार्यरत आहेत. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण जातोय. आपण वर्तमानपत्रे बघितली, आकाशवाणी, दूरदर्शन, वेब पत्रकारिता ही एकूण सगळी प्रसार माध्यम आहेत. लिखित स्वरूपाची प्रसार माध्यमं, इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची प्रसार माध्यमं, या सर्व प्रसार माध्यमांची आवश्यकता काय आहे?
आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालो आणि आपण संघराज्यात्मक लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसरात्र मेहनत घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने भारताचं संविधान तयार केलेलं आहे. या संविधानामध्ये प्रतिबिंबित झालेली लोकशाही मूल्ये, संविधान मूल्ये यानुसार या देशातलं सरकार चाललं पाहिजे. जनतेची दुःख कमी झाली पाहिजेत. विकासाची जनतेची स्वप्न पूर्ण करणं हे सरकारचं दायित्व आहे. किंबहुना त्यासाठीच त्यांना सरकार नावाच्या संस्थेमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पाठवलेलं असतं 5 वर्षांसाठी. आणि म्हणून या संविधान मूल्यांचा, लोकशाही मूल्यांचा आग्रह धरण्याचं काम प्रसार माध्यमं करीत असतात. आणि याच कारणाने प्रसार माध्यमांना लोकशाहीचा 4था स्तंभ म्हटलेला आहे. लक्षात घ्या, हे समजून घेण्याची गरज आहे. हे केवळ परीक्षेसाठी महत्वाचं नाहीये. परीक्षा दुय्यम आहे. प्रथम आपण भारताचे नागरिक होणार आहात. आपल्याला वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर देशाचे मतदार म्हणून देशाच्या मतदार नोंदणी रजिस्टरमध्ये आपलं नाव नोंदवलं जाणार आहे. आणि देशाच्या सरकारच्या स्थापनेमध्ये प्रत्येक मत हे समान मूल्य असतं त्याचं, आणि प्रत्येक मत महत्वाचं असतं. आणि म्हणून आपल्याला आपली मतदार म्हणून कर्तव्य काय आहेत हे समजून देण्याचं काम देखील प्रसार माध्यमं करीत असतात. मग तिथे आपण समाज प्रबोधन करतात प्रसार माध्यम असं म्हणतो. सत्ताधारी पक्ष याच्यावरती खरं तर नियंत्रण ठेवण्याचं काम विरोधी पक्षाचं असतं. पण या दोन्हींनी हे दोन्ही जर मिलीभगत झाले तर मग जनतेला कसं कळणार सरकार काय काम करत आहे? तेव्हा प्रसार माध्यम हे 4थ्या स्तंभाद्वारे जनतेपर्यंत हे सगळे कारनामे बाहेर काढत असतात. समाजासाठी माहितीचा हा मुक्त प्रवाह आहे. प्रसार माध्यम ही समाजासाठीचा माहितीचा मुक्त प्रवाह आहे. त्यानंतर अग्रलेखांमधून जनतेच्या समस्या मांडण्याचं काम संपादक आणि लेखक करीत असतात. वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख लिहिणारे लेखक आणि प्रामुख्याने त्या वर्तमानपत्राचे संपादक हे त्या परिस्थितीतल्या ज्वलंत सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, नागरिकांना भेडसावल्या जाणाऱ्या समस्या याबद्दलचं लेखन वर्तमानपत्रातून सातत्याने होत असतं अग्रलेखांमधून. म्हणजे अग्रलेख किती महत्वाची भूमिका बजावतात बघा. तुम्ही घरी तुमच्या आई बाबांशी पण चर्चा करा. घरी गेल्यावरती म्हणजे घरी हा व्हिडिओ पाहून झाल्यावरती चर्चेचा विषय काय असेल तुम्ही तुमच्या आई बाबांना विचारा. कारण तुम्हाला मतदानाचा अधिकार अजून प्राप्त झालेला नाही. तुम्ही असं विचारा त्यांना की आपण ज्या मतदारसंघात राहतो या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आपल्या स्थानिक परिसरामध्ये किती वेळा येऊन गेले, त्यांनी तुमच्या सार्वजनिक समस्यांची किती वेळा विचारपूस केली अस्तेवाईकपणे, की तुमच्या कॉलनीमध्ये नळाला पुरेसं पाणी येतं का, साफसफाई नियमितपणे होते का, तुमच्या कोणत्या समस्या आहेत, रस्ते चांगले आहेत का, लहान मुलांना खेळण्यासाठीची उद्यानं सुस्थितीत आहेत का. सर्व प्रकारच्या समस्यांबद्दल माहिती घेण्यासाठी, नागरिकांची सुखदुःखे समजून घेण्यासाठी किती लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघामध्ये फिरतात, लोकांशी सहजपणे संवाद साधतात. तर मला खात्री आहे तुमच्या आईबाबांकडून जे उत्तर मिळेल फार क्वचित असे लोकप्रतिनिधी, अगदी 100% कोणीच नाही असं नाहीये, पण त्याची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी देखील नाहीये. बहुतेक जण निवडून आल्यानंतर त्यांना जनतेशी काही सोयरसूतक नसतं. पुढे 5 वर्षानंतरच त्यांना मतदारांची आठवण येते. मग या मधल्या काळामध्ये जनतेची सुख दुःख, प्रामुख्याने दुःख सरकारपर्यंत सरकारच्या कानात मोठ्याने सांगण्याचं काम कोण करतं, तर ही सगळी प्रसार माध्यमच करीत असतात. आणि म्हणून हे अग्रलेख महत्वाचे असतात. म्हणून लोकशाहीचा हा 4था स्तंभ आहे मित्रांनो. वेगवेगळ्या भिन्न परिस्थितीमध्ये समाज प्रबोधनाचं काम प्रसार माध्यम करीत असतात. आता बघा ना, कोविड-19 पॅन्डेमिकचा प्रादुर्भाव वाढला साधारण मार्च महिन्यापासून.
18 मार्च या संपूर्ण काळामध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी, काय करावं, काय करू नये, हे आपल्याला सगळ्यात जास्त कोणी सांगितलं? प्रसार माध्यमांनी सांगितलं. त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जी जी संकट समाजामध्ये निर्माण होतात, मग ती मानव निर्मित असो नाहीतर निसर्ग निर्मित असो, त्यामध्ये सुरक्षिततेचे उपाय जर सर्वात प्रथम समाजाला कोण सुचवित असेल तर ती प्रसार माध्यम आहेत. मग ते प्रिंट मीडिया असो नाहीतर इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, समाज प्रबोधनाचं काम त्याचं अविरतपणे सुरू असतं. शहरी भागामध्ये वाहतुकीचे नियम लोकांनी पाळावे. लोक पाळत नसतील तर मग त्यावर लोकांना देखील गय करत नाही प्रसार माध्यम. नुसतं सरकारवरतीच लक्ष ठेवण्याचं काम करतात असं नाहीये. नागरिक जर बेशिस्तपणे वागत असतील, रस्त्यावर कचरा फेकत असतील, नदी क्रॉस करताना नदीच्या पुलावरून कचरा नदीत टाकत असतील, त्यावर देखील त्यांचा कॅमेरा असतो, पत्रकारांची नजर असते. म्हणजे नागरिक एखाद्या शहरातले बेशिस्तपणे वागत असतील तर त्यावर देखील टीकेची झोड उठवण्याचं काम प्रसार माध्यम करीत असतात. त्यांच्यासाठी असा दुजाभाव नसतो की फक्त सरकारचे ते विरोधक आहेत आणि जनतेचे समर्थक आहे असं नसतं. जनता चुकीचं वागत असेल तर जनतेच्या वैगुण्यावर देखील बोट ठेवण्याचं काम प्रसार माध्यम करीत असतात. ही निर्भीड पत्रकारिता आहे आणि शिवाय ती तटस्थ आणि त्रयस्थ आहे. त्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नाहीये, भेदभाव नाहीये. अशी निष्पक्ष पत्रकारिता ही काळाची गरज आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम देखील प्रसार माध्यम करीत असतात. आपण स्वातंत्र्य लढ्याच्या काळात देखील पाहिलं, लोकमान्य टिळकांनी अग्रलेख लिहिले होते. केसरी मधला अग्रलेख, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आजही काय परिस्थिती आहे? प्रसार माध्यम त्यांची भूमिका चोखपणे बजावत आहेत. सत्तेचा गैरवापर जर कोणी करीत असेल, शासनाच्या कारभारातील त्रुटी असतील तर त्या जनतेसमोर मांडण्याचं काम देखील प्रसार माध्यमच करतात. व्हिडिओ पाहून झाल्यावरती टीव्ही चालू करा आणि कुठल्याही न्यूज चॅनलवरती जाऊन थोडं 5-10 मिनिटं काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. ते प्रात्यक्षिक आहे या प्रकरणाचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रसार माध्यमांची आवश्यकता. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याचं काम देखील करतात. तर अशा रीतीने प्रसार माध्यमांची नितांत आवश्यकता लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आहे, कारण प्रसार माध्यमे ही लोकशाही शासन व्यवस्थेचा चौथा स्तंभ आहेत. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सकपणे आकलन करण्याची गरज असते. प्रत्येक बातमी वास्तवाला म्हणजे सत्याला धरून असेलच याची शाश्वती नसते. एक घडलेली घटना आहे जी पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे, तुम्ही वाचून घ्या नंतर. स्टर्न नावाचं जर्मन साप्ताहिक होतं. स्टर्न हे जर्मन साप्ताहिकाचं नाव आहे. या साप्ताहिकातल्या संपादकांना ॲडॉल्फ हिटलर, जर्मनीचा हुकुमशाह, ज्याच्यामुळे दुसरं महायुद्ध घडून आलं होतं 1939 ते 1945, या ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातल्या अनेक रोजनिशा, निशा म्हणजे रात्र, निशा मुलीचं नाव असतं. इथं रोजनिशा म्हणजे काय? रोजनिशी एक वचन, रोजनिशा अनेक वचन म्हणजे डेली डायरीज. हिटलरने लिहिलेल्या त्याच्या स्वहस्ताक्षरातील अनेक डेली डायरीज रोजनिशा या स्टर्न साप्ताहिकाच्या हाती पडल्या. तर त्यांनी विकत घेतल्या. त्यातल्या काही इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. जसं आपल्याकडे पुस्तकांची पुस्तकं प्रकाशित करणारे खाजगी प्रकाशन कंपन्या आहेत, राजहंस प्रकाशन वगैरे वगैरे, नवनीत प्रकाशन, असे असंख्य प्रकाशन कंपन्या प्रत्येक देशामध्ये असतात. त्या भाषेमध्ये किंवा अनेक विविध भाषांमध्ये ती आपली पुस्तकं, दैनिक, मासिक, त्रैमासिक प्रकाशित करीत असतात. हिटलरच्या रोजनिशा स्टर्न या साप्ताहिकाकडून ज्या प्रकाशन कंपन्यांनी घेतल्या, त्याची बातमी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा त्या
रोजनिशांची शहानिशा करण्यात आली आणि तेव्हा असं लक्षात आलं की या रोजनिशा सत्य नव्हत्या, म्हणजे त्या हिटलरच्या हस्ताक्षरातील नव्हत्या, त्याची हुबेहूब नक्कल करण्यात आलेली होती. ही फसवणूक आहे. आणि म्हणून माहितीचं चिकित्सक आकलन महत्वाचं आहे. या स्टर्न मासिकाच्या घटनेतून आपण काय बोध घेणार? तात्पर्य, प्रसार माध्यमाकडून मिळणारी माहिती वापरताना आपण त्याची सत्यता पडताळून घेतली पाहिजे. आपण संबंधित व्यवसाय क्षेत्रे म्हणजे प्रसार माध्यमांशी संबंधित व्यवसाय क्षेत्रे आधी वर्तमानपत्राशी संबंधित विचार करणार आहोत. दररोज म्हणजे नित्यनेमाने किंवा दैनंदिन वाचकांना बातम्या पुरविणे, बातमी मागची बातमी हे एक वैशिष्ट्य आहे वर्तमानपत्रांचं. म्हणजे वर्तमानपत्राने गतकाळामध्ये भूतकाळामध्ये एखादी बातमी दिलेली असेल, त्या बातमीचा संदर्भ वर्तमान काळातल्या बातमीशी जर येत असेल तर आधी दिलेली बातमी ही बातमी मागची बातमी ठरू शकते. तेव्हा हेही महत्वाचं आहे, कारण इथे इतिहासाचा संबंध येतो. बातमीचा इतिहास असतो, घटनेचा इतिहास असतो. वर्तमानपत्रांना देखील इतिहासाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळातील तशा स्वरूपाची घटना तपासून घ्यावी लागते, म्हणजे पुन्हा इतिहासाचा संदर्भ आला आणि मग म्हणून अशा बातमीला चौकट दिली जाते. वर्तमानपत्रांमध्ये काही सदर असतात. उदाहरणार्थ, नाशिक शहरात 50 वर्षांपूर्वी आजच्या तारखेला, म्हणजे आज 12 सप्टेंबर आहे, 12 सप्टेंबर 50 वर्षांपूर्वी याच तारखेला नाशिकमध्ये काय घटना घडली होती त्याचं वर्णन जर असेल, किंवा नाशिक शहरात 100 वर्षांपूर्वी आजच्या तारखेला काय घटना घडली होती, ते जर आजच्या वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारचं एखादं अभिनव सदर जर आलं असेल तर ते आज विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किंवा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या दृष्टीने इतिहासाचं लिखित साधन ठरतं. हे महत्वाचं आहे. अशा प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या घटना समजतात. उदाहरणार्थ, नाशिकच्या एखाद्या वर्तमानपत्रामध्ये समजा असं सदर सुरू आहे की नाशिक 100 वर्षांपूर्वी, आणि त्या ठिकाणी 100 वर्षांपूर्वी म्हणजे 12 सप्टेंबर 1920 रोजीचा नाशकातील सोन्याचा भाव दिलेला आहे. जसे फॉर एक्झाम्पल तो 1920 साली काय होतं तुम्हाला आज माहित नाही नक्की, पण आपण असं एक कल्पना करूया की 12 सप्टेंबर 1920 रोजी नाशिकमध्ये सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव हा 40 रुपये होता. आज 50,000 रुपये आहे. 1920 ते 2020 100 वर्षामध्ये किती पटीने अर्थव्यवस्था बदलत गेली त्यावरून आपल्याला सहजपणे समजतं. किंवा राजकीय स्वरूपाची माहिती मिळते. 100 वर्षापूर्वी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी 2 घोडे असलेल्या बग्गीतून ऑफिस पासून आपल्या निवासस्थानाकडे जायचे. आज लालदिव्याची गाडी आहे. म्हणजे आपल्याला 100 वर्षापूर्वीच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक घटना याचं विश्लेषण व्हायला त्या सदरांमुळे मदत होते. इतिहास समजायला सुलभ होतात. अशा सदरांमुळे इतिहास सुलभतेने समजतो आणि म्हणून अशा वर्तमानपत्रांमधल्या वैविध्यपूर्ण इतिहासाशी संबंधित घटनांच्या सदरांचा उपयोग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वर्तमानपत्रांचा इतिहास समजून घेताना त्या वर्तमानपत्रातली सदरे, त्यातील अग्रलेख, इतर लेख, सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वरूपाचे लेख, दिनविशेष,
त्या वर्तमानपत्राने काढलेले विशेषांक किंवा प्रसिद्ध केलेले विशेषांक, कामकाजाचा आढावा आणि बातम्यांचं स्वरूप हे त्याचे कंपोनंट्स आहे, हे त्याचे घटक आहेत. आता एखाद्या वर्तमानपत्राला समजा इसवी सन 2014 साली किंवा असं गृहीत धरूया याच वर्षी 2020 साली विशेषांक काढायचा असल्यास काय करावं लागेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1914 ते 1918 या कालावधीत पहिलं महायुद्ध कशामुळे घडलं त्याचं कारण, या दरम्यान 14 ते 18 या दरम्यान घडलेल्या घटना आणि त्याचे दिसून आलेले परिणाम याची एक शृंखला तयार करावी लागेल. त्याची कारणमीमांसा तयार करावी लागेल आणि त्याप्रमाणे म्हणजे 2020 साली 1914 ते 1918 18ला पहिलं महायुद्ध समाप्त झालं. आज 2020 चालू आहे म्हणजे 102 वर्ष झालीत. 102 वर्षापूर्वीच्या घटनांची कारणमीमांसा करून आज अंक काढावा लागणार आहे. तर इतिहासाचा अभ्यास हा अनिवार्य आहे, क्रमप्राप्त आहे. अशा रीतीने वर्तमानपत्रांशी इतिहासाचा संबंध येतो आणि प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहास आवडत नाही असं कारण सांगता येत नाही. जगण्याला इतिहास असतो, मरणालाही इतिहास असतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या मधल्या आयुष्यालाही इतिहास असतो. इतिहास कोणाला चुकत नाही आणि इतिहास आपला पिच्छा सोडत नाही आणि म्हणून इतिहासाशी दोस्ती करावी, इतिहासाशी शत्रुत्व बाळगू नये, इतिहासाला कमी लेखू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. आता आपण आकाशवाणीबद्दल अजून एक समजून घेऊया. आकाशवाणीसाठी देखील इतिहास हा महत्वाचा आहे आणि आकाशवाणी इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचं साधन आहे. दोन्ही बाजू महत्वाच्या समजून घ्या. 15 ऑगस्ट 1947 पासूनची सर्व पंतप्रधानांची म्हणजे जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान ते आज नरेंद्र मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांची स्वातंत्र्य दिनाची भाषणं आकाशवाणीच्या संग्रही आहेत, रेकॉर्डेड आर्काइव्ह मध्ये आकाशवाणीच्या संग्रहालयात. 2014 पासूनची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात मधील जनतेशी झालेले थेट संवाद हे देखील प्रिझर्व केले जाणार आहेत, जतन केले जाणार आहे. इट्स अ डॉक्युमेंट, खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. भविष्यामध्ये इतिहासाचा तो एक मोठा संदर्भ असेल. आज 2020 चालू आहे पण 2050, 2060, 2070च्या दशकामध्ये मन की बात मध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेला थेट संवाद, त्यांनी देशाबद्दलच्या आपल्या भावी योजनांबद्दलच्या जनतेला जे अवगत केलं, त्यांची जी पद्धत होती जनतेच्या संपर्कात राहण्याची, ही भारतीय नागरिकांना अपील झालेली आहे. इतिहासाचा संदर्भ म्हणून त्याचं महत्त्व भविष्यामध्ये नक्की असेल. भारताचे थोर राष्ट्रीय नेते, त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या निमित्त आकाशवाणीवर विविध प्रकारचे कार्यक्रम सातत्याने होत असतात, प्रसंगोचित कार्यक्रम. मग त्यांचं स्मरण करताना वेगवेगळ्या प्रकारे ते केलं जातं. कधी चर्चा केली जाते, कधी एखाद्या नेत्याबद्दलचा विस्तृत अभ्यास असलेल्या एखाद्या अभ्यासकाला बोलावलं जातं, त्याची मुलाखत घेतली जाते, प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये चर्चा होते. असं विशेष प्रसारण एखाद्या जयंतीच्या नेत्याच्या जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त केलं जातं. मग हे करताना सुद्धा त्या बोलणाऱ्या व्यक्तींना, प्रसारणामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना, चर्चा करताना प्रश्न विचारणाऱ्याला सुद्धा आणि उत्तर देणाऱ्या अभ्यासकाला किंवा त्या तज्ज्ञाला सुद्धा
इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे आकाशवाणीच्या कार्यक्रमाशी देखील इतिहासाचा थेट संबंध येतो. दूरदर्शन, इतिहासाची आवड निर्माण करण्याचं काम दूरदर्शनने आणि इतर वाहिन्यांनी सातत्याने केलेलं आहे. कोविड-19च्या आपत्ती काळामध्ये जेव्हा कंप्लीट लॉकडाऊन होतं तेव्हा रामायण मालिकेने सगळे उच्चांक मोडले. ज्यांनी रामायण वाचलं नाही त्यांना रामायण चांगलं समजलं आणि रामायणाबद्दलची गोडी वाढीस लागली आहे. महाभारत या पौराणिक मालिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दूरदर्शनने केलेलं आहे. तसंच आणखी एक कार्यक्रम आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित भारत एक खोज हाही कार्यक्रम दूरदर्शनवर खूप गाजलेला आहे. राजा शिवछत्रपती ही ऐतिहासिक मालिका, अगदी अलीकडेच सुरू असलेली डॉक्टर अमोल कोल्हे यांची स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका, त्यामुळे इतिहासाची आवड निर्माण होते. संभाजी राजांचं चरित्र आपल्याला या मालिकेमुळे समजलं. ज्यांनी संभाजी राजांचं चरित्र वाचलं नव्हतं त्यांना या मालिकेतून संभाजी राजे चांगले समजले. कर्तृत्ववान खेळाडू, कर्तृत्ववान महिला, युवक, सेनानी, इतर जे लोक ज्यांनी इतरांसाठी एक नवीन मार्ग दाखवलेला आहे अशा लोकांच्या यशोगाथा या दूरदर्शन किंवा अन्य खासगी वाहिन्यांवरून दर्शविल्या जातात. काहींचे बायोपिक, आता खेळाडूंमध्ये MS धोनीचा त्याच्या जीवनावरचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, अनटोल्ड स्टोरीज ऑफ MS धोनी. किंवा बिहारमधला एक गृहस्थ, त्या गावाला रस्ता नाही म्हणून आपली संपूर्ण हयात त्या ठिकाणी तो संपूर्ण डोंगर फोडण्यामध्ये घालवितो. दशरथ मांझी, अशा लोकांच्या यशोगाथा, एकाकी संघर्ष जो केवळ स्वतःसाठी नाही आहे तर तो समाजासाठी आहे, राष्ट्रासाठी आहे आणि ही इतरांना प्रेरक असतो. इट्स मोटिवेशनल टू अदर्स. हे लोकांपर्यंत दाखवण्याचं काम, पोहोचवण्याचं काम दूरदर्शनने आणि इतर खासगी वाहिन्यांनी देखील केलेलं आहे. आपण शेवटच्या मुद्द्याकडे चाललो आहोत प्रकरणाच्या. प्रसार माध्यमांशी संबंधित व्यवसाय क्षेत्रे. आता बातमीदार, प्रिंट मीडियासाठीचा बातमीदार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासाठीचा करस्पॉन्डंट, संवाददाता. फरक काय आहे? प्रिंट मीडियासाठीचा बातमीदार हा साधा त्याच्या गळ्यात एक शबनम असते किंवा हातात डायरी असते, पेन असतो. घटनेच्या महत्वाचे की नोट्स तो लिहून घेतो, त्या घटनास्थळी जाऊन 4 जणांकडून शहानिशा करतो, चिकित्सक आकलन करून घेतो आणि तो ती बातमी लिहून किंवा मेलद्वारे आपल्या दैनिकाच्या कार्यालयाला पाठवितो किंवा प्रत्यक्ष जाऊन देतो. तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जो बातमीदार आहे म्हणजे करस्पॉन्डंट आहे, तो तिथे त्याचं लाईव्ह शूटिंग करतो आणि ते प्रक्षेपण केलं जातं. म्हणजे इथं तंत्रज्ञान आलं इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी. पत्रकार, दोन्ही ठिकाणचे पत्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या भूमिका, माध्यमांमध्ये फक्त फरक आहे, बाकी कामाच्या स्वरूपात काही फरक नाही आहे. आता शोध पत्रकार हा सामान्य पत्रकारापेक्षा थोडा वेगळा आहे. इथे मोठा रिस्क फॅक्टर आहे. शोध पत्रकारितेमध्ये जोखीम जास्त आहे. आपल्या जीवावर उधार होऊन एखाद्या म्हणजे जोखीम पत्करून एखाद्या रहस्यमय घटनेबद्दलचा उलगडा करणं हे अत्यंत आव्हानात्मक काम असतं, जीवावर बेतणारं काम असतं. कारण अनेक जण शत्रुत्वाच्या भावनेने बघतात, अनेक जण सूड उगविण्याचा प्रयत्न करतात सत्याला वाचा फोडल्यामुळे. तेव्हा शोध पत्रकारिता हे जटिल काम आहे, अवघड आहे आणि ते चॅलेंजिंग आहे. संपादक, सहसंपादक, उपसंपादक हे त्या त्या दैनिकाच्या ठिकाणी त्याचे इन्चार्ज असतो. संपादक हा इन्चार्ज असतो. जसा शाळेला मुख्याध्यापक तसा वृत्तपत्राचा संपादक. आपल्याकडे सगळ्यांना एक नाव परिचित आहे नाशिकमध्ये, उत्तम कांबळे साहेब.
परंतु अनेक शाळांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जात असतात आणि आपण सगळेजण दैनिक सकाळ वाचतो, त्यामुळे त्यांच्या फिरस्ती या सदरामुळे ते सगळ्यांशी परिचित झाले, घराघरात पोहोचलेले आहेत त्यांच्या लेखनामुळे. सामान्य माणसाचं रस्त्यावर जाऊन त्याचं दुःख बघणं आणि त्याला वर्तमानपत्रात स्थान देणं हे अत्यंत सकारात्मक वैशिष्ट्य उत्तम कांबळे साहेबांचं आहे. एरवी वर्तमानपत्रांमध्ये फक्त अतिमहत्वाच्या व्यक्तींबद्दलच घटना यायच्या, पण समाजात कोणाच्याही खिसगंतीत नसलेला, समाजाच्या तळाशी असलेला शेवटचा घटक, मग तो रस्त्यावर भिकारी असेल किंवा एखादा दरिद्री नारायण असेल, एखादा श्रमिक असेल, एखादा दिव्यांग असेल, त्याच्या वेदना समजून घेणं, त्याच्या जगण्याच्या दैनंदिन जगण्यातील त्याच्या अडचणी समजून घेणं आणि त्या समाजासमोर मांडणं, हे खरं चौथा स्तंभ म्हणून हे काम जे आहे ना, याला एक व्हिजन लागतं, एक ध्यास लागतो, व्यासंग लागतो त्या कामाचा. उत्तम कांबळेंसारख्या संपादकांमध्ये तो दिसतो आणि म्हणून ते अनेक युवकांचं रोल मॉडेल बनतात. तेव्हा हे सुद्धा एक चांगलं क्षेत्र आहे, व्यवसाय क्षेत्र. आता हे वर्तमानपत्रांशी संबंधित आहे, कारण वर्तमानपत्राचं प्रिंटिंग जे होतं त्या ठिकाणी मोठमोठे मशीन्स असतात प्रेसमध्ये, प्रिंटिंग प्रेसमध्ये. त्या ठिकाणी तंत्रज्ञ, ते मशीन्स ऑपरेट करणारे तंत्रज्ञ, ऑपरेटर्स, ग्राफिक एक्सपर्ट्स लागतात, प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी ग्राफिक्स एक्सपर्ट. कारण पटापट ते ग्राफिकच्या माध्यमातून स्क्रीनवरती तुम्ही पाहता, बातम्या चालू असताना टीव्हीच्या स्क्रीनवरती आपल्याला तो निवेदक जेव्हा सांगत असतो तेव्हा त्याला ते सांगणं कशामुळे सुलभ होतं, तर बाजूला स्क्रीनवरती घटनांचं ग्राफिक्स दिलेलं असतं, आकडेवारी डाटा अनालिसिस केलेला असतो. हे काम ग्राफिक्स एक्सपर्ट करतात. हे चांगलं क्षेत्र आहे. संगणक चालक म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर्स, असंख्य कॉम्प्युटर ऑपरेटर्स त्या प्रत्येक प्रिंट मीडियाच्या कार्यालयामध्ये जा किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक म्हणजे खाजगी वाहिनीच्या कार्यालयात जरी तुम्ही गेला स्टुडिओमध्ये, तरी तुम्हाला तिथे खूप लोक त्यांच्या कामाच्या विभागणीनुसार संगणकावरती काम करतात, कारण त्याशिवाय पर्याय नाही. पेपरलेस वर्क आहे. हा आत्मा आहे दोन्ही ठिकाणी, प्रिंट वर्तमानपत्रांमध्ये पण आणि खाजगी वाहिन्यांमध्ये पण. कारण याला काही सरकारचं अनुदान मिळत नाही, हे सगळं चालवायचं आहे, या सगळ्या लोकांना रोजीरोटी द्यायची आहे. व्यवसाय आहे म्हणजे ती रोजीरोटी आहे त्यांची. हा सगळा खर्च कशातून भरून काढायचा? मग त्या वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या जाहिराती, त्या खाजगी वृत्तवाहिनीकडे येणाऱ्या जाहिराती, म्हणून जाहिरातींचं काम पाहणारा व्यवस्थापक आणि त्याचे आणखी असिस्टंट्स कुणी असतील. जाहिरात विभाग असतो स्वतंत्र, हा मार्केटिंग विभाग असतो, विक्री आणि वितरण व्यवस्थापक. मी दोन भाग एकत्र केले. विक्री हा सेपरेट भाग आहे, वितरण डिस्ट्रीब्युशन हा वेगळा भाग आहे. चुकून या ठिकाणी एकत्र लिहिले गेले माझ्याकडून. वितरण व्यवस्थापक आणि विक्री व्यवस्थापक, सेल्स मॅनेजर आणि डिस्ट्रीब्युशन मॅनेजर, हे कामाचं वाटप केलेलं असतं. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कॅमेरामन कधीच तो कॅमेऱ्याच्या पुढे नसतो, तो कॅमेऱ्याच्या मागे असतो. करस्पॉन्डंट बोलत असतो, पण त्याला सगळ्यात मोलाची साथ असते ती कॅमेरामनची असते. चालू रस्त्यावरती धावतो एखाद्या गोष्टीचं शूटिंग करणं, छायाचित्रण करणं हे आव्हानात्मक काम आहे. मुव्हिंग पोझिशनमध्ये मोशन इन मोशन ते करणं हे किती आव्हानात्मक काम आहे. तुम्ही सध्या पाहताय मुंबईमध्ये काय कसं कोणाकोणाच्या गाड्यांमागे त्यांना पळावं लागतंय, कसं धावावं लागतंय. हे आव्हानात्मक काम आहे. कॅमेरामॅनचं खरं कौशल्य आहे ते. वर्तमानपत्रांमध्ये अनेक लेखक काही वाचकांच्या पसंतीची सदरं लिहित असतात. असे लेखक प्रूफ रीडर्स, संपादकाने जरी लेख लिहिला, सहसंपादकाने लिहिला, त्यात नजर चुकीने काही व्याकरणाच्या चुका राहून जातात, अशुद्ध शब्द असतात किंवा संदर्भ आकलनाच्या दृष्टीने त्याची वाक्यरचनेमध्ये बदल करायचे असतात. हे काम हा प्रूफ रीडर करीत असतो. 100% ॲक्युरसी येण्याच्या दृष्टीने प्रूफ रीडरचा रोल म्हणजे मुद्रित शोधकाचा रोल महत्त्वाचा असतो. आणि तयार झालेलं वृत्तपत्र हे
आपण झोपेतून उठायच्या आधी आपल्या दाराला कडीला अडकलेलं असतं, ते कोणामुळे? वृत्तपत्र वितरकामुळे. इथपर्यंत हे व्यवसाय संधी या सगळ्या असतात आणि त्यापैकी आपल्याला जे आवडेल, खरंच हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे पण इंटरेस्टिंग पण आहे. जर झोकून देऊन या ठिकाणी एखादी शोध पत्रकार जर झाला तर ते देशाच्या दृष्टीने फार मोठी संपत्ती अशी व्यक्ती. शोध पत्रकारिता आज गरज आहे शोध पत्रकारांची, कारण अनेक रहस्यमय घटना घडतात, त्यामुळे अनेकांना न्याय मिळत नाही, अनेक जण न्यायापासून वंचित राहतात. म्हणून त्या घटनांचं डिकोडिंग करणं हे खूप अवघड काम आहे. त्या घटनेला ॲब्स्ट्रॅक्ट सिच्युएशन मधून त्याला कॉन्क्रीट पोझिशनला आणणं, त्याला असंख्य पुरावे गोळा करावे लागतात, त्याची शृंखला तयार करावी लागते, त्याचा सहसंबंध जोडावा लागतो, म्हणजे त्याचं अनालिसिस पण आलं, घटनेचं अनालिसिस करणं, डिकोडिंग. हे आव्हानात्मक आहे पण इट्स अ ग्रेट वर्क. या ठिकाणी जर तुमच्यापैकी कोणाला भविष्यामध्ये जावंसं वाटलं तर मला खूप आनंद होईल. तुमच्यापैकी अनेक जण शोध पत्रकार तयार झाले पाहिजेत, संपादक झाले पाहिजेत, पत्रकार झाले पाहिजेत, वृत्तनिवेदक झाले पाहिजेत. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे, संवाद कौशल्य असलं पाहिजे, तेव्हा आपण हे सगळं करू शकतो. ज्याला संगणकात आवडायचं ग्राफिक्स एक्सपर्ट होऊ शकतो, त्याला मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तो इकडे विक्री व्यवस्थापकाच्या क्षेत्रात विक्रीच्या विभागात जाऊ शकतो. तेव्हा या प्रसार माध्यमांशी संबंधित व्यवसाय क्षेत्रांचा आपण अभ्यास केला. आपण प्रसार माध्यमे आणि त्यांचा इतिहास पूर्णपणे समजून घेतलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे, या प्रकरणाखालील स्वाध्याय प्रश्नांची उत्तर आपण वहीत सुवाच्य अक्षरात आणि अचूकपणे लिहून घ्यावीत. धन्यवाद.